महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पाहून जुनी म्हण आठवते. घराला लागलेली वाळवी बाहेरून दिसत नाही, पण एक दिवस ती संपूर्ण घर पोखरून टाकते. आज महाराष्ट्रात सगळ्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे लागले. 6 खासदारांच्या बंडखोरीची चर्चा, ऑपरेशन टायगरची चर्चा, शिंदे गटात जाण्याच्या बातम्या, सगळीकडे एकच विषय सुरू आहे. पण राजकीय वर्तुळात एक विषय चर्चेत आहे. ठाकरे सिर्फ झाकी है, पवार अभी बाकी है. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते. इथे जे दिसतं ते घडत नाही आणि जे घडतं ते आधी दिसत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा एक डायलॉग मला आठवतो. ते म्हणत होते, राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ आहे. प्रत्येक चाल विचार करून टाकावी लागते. आज त्याच बुद्धिबळाच्या पटावर अनेक मोहरे हलताना आपल्याला दिसतात. जर आपण गेल्या काही महिन्यातील घडामोडी पाहिल्या तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता, नाराजी आणि नेतृत्वाविषयी प्रश्न निर्माण होताना दिसतात. मग खरंच ऑपरेशन टायगरचा पुढचा टप्पा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे वळणार आहे का? आज आपण भावनेतून नाही तर राजकीय गणितातून याचं विश्लेषण पाहूयात. नमस्कार, मी समीर मोरे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. महाराष्ट्राच्या राजकारणात जर एखाद्या नेत्याला संकटातून मार्ग काढण्याचा PhD दिला गेला तर तो माणूस असेल शरद पवार. 1978 मध्ये मुख्यमंत्रीपद, 1999 मध्ये काँग्रेसपासून वेगळं होऊन राष्ट्रवादीची स्थापना, अनेक वेळा सत्तांतर, अनेक वेळा बंडखोरी. पवारांनी आयुष्यभर राजकीय वादळांचा सामना केला. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कारण यावेळी संकट विरोधकांकडून नाहीये तर स्वतःच्या घरातून निर्माण झाले. राजकारणात अनेकदा विरोधकांशी लढणं सोपं असतं, पण घरातील नाराजी सांभाळणं सर्वात कठीण असतं. 2023 मध्ये अजित पवारांच्या बंडाने शरद पवारांच्या राजकारणाला सर्वात मोठा धक्का दिला. पक्षाचं नाव गेलं, चिन्ह गेलं, बहुसंख्य आमदार गेले. अनेकांना वाटलं की शरद पवारांचं राजकारण संपलं. पण महाराष्ट्राने पाहिलं की हा माणूस पुन्हा उभा राहिला. मात्र आजचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते का? मराठीमध्ये एक म्हण आहे, एकदा तडा गेलेलं मडकं कधीच पूर्वीसारखं होत नाही. 2023 मध्ये राष्ट्रवादी फुटली तेव्हा केवळ पक्ष फुटला नव्हता तर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासही हादरला होता. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचे 2 गट एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. गावोगावी जुने कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार गटात विभागले गेलेत. राजकारणात कार्यकर्ते आणि स्थानिक नेते हे पक्षाचं खरं बळ असतात. जर त्यांच्यातच संभ्रम असेल तर मोठ्या नेत्यांच्या भाषणांचा फारसा उपयोग होत नाही. म्हणूनच अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे की राष्ट्रवादी अजूनही पूर्णपणे स्थिर झालेली नाही. राजकारणात सत्ता ही रिकामी जागा सहन करत नाही. आज शरद पवार यांचं वय 85 वर्षाच्या पुढे गेले. त्यामुळे पक्षाच्या पुढच्या नेतृत्वाचा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. सुप्रिया सुळे आहेत, रोहित पवार आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, जयंत पाटील आहेत, प्रदेशातील अनेक प्रभावी नेते आहेत. पण अंतिम नेतृत्व कोणाकडे जाणार हा प्रश्न अनेकांना सतावतोय. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास सांगतो, जिथे जिथे वारसदारावर प्रश्न निर्माण होतो तिथे गटबाजी जन्माला येते. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत काय झालं? गोपीनाथ मुंडेंनंतर भाजपमध्ये काय बदल झाले? विलासराव देशमुखांनंतर काँग्रेसमध्ये काय घडतंय? इतिहासाची पानं उघडली तर उत्तरं स्पष्ट दिसतात. बाहेरून महाविकास आघाडी एकत्र दिसते, पण आतून तेवढी परिस्थिती सोपी नाहीये. प्रत्येक निवडणुकीत जागा वाटपाचा प्रश्न उभा राहतो. काँग्रेसला वाटतं आम्ही मोठे आहोत, ठाकरे गटाला वाटतं आमचा जनाधार मजबूत आहे, राष्ट्रवादीला वाटतं आम्ही संघटनात्मकदृष्ट्या सक्षम आहोत. 3 बैल एका जुव्याला जोडले असले तरी प्रत्येकाची दिशा वेगळी असली तर गाडी पुढे सरकत नाही. ही परिस्थिती सध्या महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी दिसून येते. आता इथे एक गोष्ट स्पष्ट सांगायला हवी, आजच्या घडीला शरद पवार गटातील कोणत्याही आमदाराने उघडपणे बंड केलं नाही. कोणी अधिकृतपणे पक्ष सोडण्याची घोषणा केलेली नाही. पण राजकारणात धूर दिसतो म्हणजे कुठेतरी आग असतेच. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर नेतृत्वाबद्दल नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. काही नेत्यांना वाटतं की पक्षात काही विशिष्ट लोकांना जास्त महत्त्व दिलं जातं. काहींना वाटतं की निवडणुकीत योग्य मदत मिळाली नाही. काहींना भविष्यातील राजकीय सुरक्षिततेची चिंता आहे. आणि जेव्हा राजकारणात भविष्यासंदर्भात असुरक्षितता वाढते तेव्हा नवीन समीकरणं तयार व्हायला सुरुवात होते. ऑपरेशन टायगर म्हणजे केवळ आमदार फोडणं नाही, त्याचा खरा अर्थ आहे विरोधकांच्या मनात संशय निर्माण करणं. एकदा पक्षात संशयाचं बीज पेरलं गेलं की अर्ध युद्ध जिंकलं जातं. कारण मग प्रत्येक नेता प्रत्येकावर संशय घ्यायला लागतो. प्रत्येक बैठक संशयास्पद वाटू लागते. प्रत्येक फोन कॉल चर्चेचा विषय बनतो आणि मग पक्षाची ऊर्जा विरोधकांविरुद्ध लढण्यात न जाता स्वतःची घरं सांभाळण्यात खर्च होते.
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, शरद पवार हे सामान्य राजकारणी नाहीत. त्यांनी महाराष्ट्रात जवळपास 6 दशकं राजकारण केले. त्यांनी इंदिरा गांधी पाहिल्या, राजीव गांधी पाहिले, अटल बिहारी वाजपेयी पाहिले, नरेंद्र मोदीही पाहिले. म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास 4 पिढ्यांचं राजकारण त्यांनी अनुभवलंय. मराठीत एक वाक्प्रचार आहे, जुनं जाणतं नवं मानतं. पवारांच्या बाबतीत हे वाक्य अगदी तंतोतंत लागू पडतं. म्हणूनच त्यांच्याबाबत कोणताही निष्कर्ष काढताना विचार करावा लागतो. एकदा नाही तर 10 वेळा. संत ज्ञानेश्वरांनी एक ओवी लिहिली आहे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असो द्यावे समाधान. पण राजकारणात समाधान ठेवणं फार कठीण असतं, कारण इथे प्रत्येक दिवस नवीन असतो. आज उद्धव ठाकरे चर्चेत आहेत, उद्या शरद पवार चर्चेत असू शकतात, परवा अजून कोणीही असू शकतं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास सांगतो, राजकारणात अशक्य असं काहीच नसतं. म्हणूनच आज एक प्रश्न हवेत तरंगताना दिसतोय, ठाकरे फक्त झाकी आहे, पवार अजून बाकी आहे, की पुन्हा एकदा शरद पवार आपल्या अनुभवाच्या जोरावर सर्व समीकरणं उलटी करून दाखवणार? याचं उत्तर पुढचे काही महिने देतील. पण तोपर्यंत एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात पडदा अजून पडलेला नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. खरं सांगायचं तर राजकारणाच्या रंगमंचावर प्रत्येक कलाकाराची एंट्री आणि एक्झिट ठरलेली असते. पण काही कलाकार असे असतात जे क्लायमॅक्समध्ये पण संपूर्ण स्टोरी बदलू शकतात. आणि महाराष्ट्रात अशा कलाकाराचं नाव घ्यायचं तर एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे शरद पवार. तुम्हाला काय वाटतं? खरंच आता ठाकरेंनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी रडारवर आहे का? संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत नेमकं काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा आणि थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.